पायंडा पाडा. संजय राऊत एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की जे काही गणपती मंडळ आहेत त्यांनी आता डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य वाजवावी आणि यासाठी कोण पैसे देत नसतील तर माझी बॅग उघडीच आहे, मी अशा व्हिडिओना घाबरत नाही. ठीक आहे, ठीक आहे. आता ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो? बॅग उघडी आहे त्यांची, कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा, हा स्पष्ट संदेश आहे. राहुल सर, मतचोरीचा जो मुद्दा आहे, याआधी राहुल गांधी, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे त्या विषयावर बोललोय मी काल. नाही, पण या माध्यमातून इंडिया अलायन्स मध्ये राज ठाकरे येऊ शकतात का? कारण मुद्दा एकच आहे आणि आपण बघितलं 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे त्यावेळेसचा जो विरोधी पक्ष होता, राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, यांच्या सोबत होते. त्यामुळे कदाचित या सगळ्या मुद्दा हा विषय चर्चेचा आत्ता या क्षणी नाही, पण होट चोरी हा राष्ट्रीय मुद्दा आलेला आहे. जे आमच्या इंडिया आघाडीत नाहीत किंवा महाविकास आघाडीत या क्षणी नाहीत, त्यांना सुद्धा या प्रश्नानं चिंतित केलेलं आहे. इतकंच कशाला, भारतीय जनता पक्षामध्ये अनुराग ठाकूर सारखे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा होट चोरीचा मुद्दा शेवटी आणलाच ना समोर. त्यांचा मुद्दा आहे की काँग्रेसनं होट चोरली म्हणजे होट चोरी होते. राज ठाकरे यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो विधानसभा निवडणुकानंतर तात्काळ त्यांनी या विषयावरती आपलं मत व्यक्त केलं होतं. हे मी काल आपल्याला सांगितलं की मतं